नानासोबत तुमचं मी बोलणं करून देतो। त्यावेळेस त्या ठिकाणाहून मी व्हिडिओ कॉल करून गंगाधर नानाचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं। त्यावेळेसचे त्यांचे शब्द आहेत की नाना मला काही दिवस फक्त पदरात घ्या, इथून पुढे मी नक्कीच जरांगे पाटलाचा फोटो माझ्या घरात लावणार, कारण जे काही मला भेटलंय ते फक्त पाटलांवर टीका करण्यामुळे भेटलेलं आहे। म्हणजे त्यानंतर गंगाधर काळकुटेंचं आणि हाकेंचं काही संबंध किंवा काय बोलणं किंवा एकत्रित ते कुठे भेटले होते काय? नाही, त्यानंतर त्यांची कुठेही भेट झालेली नाही, कारण गंगाधर नानांनी सांगितलं की पाटलाला विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही। जर मनोजदादांनी सांगितलं की बाबा तुम्ही भेटायला या, तर त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला निरोप देईल। आणि तसा निरोप त्यांनी मला सांगितला की सध्या तरी पाटलांनी सांगितलं की मला काही गरज नाही आहे, ते काम करतात, त्यांना शुभेच्छा आहेत। आणि जे तुम्ही आरोप जर म्हटलं तर आम्ही हॉटेल ट्रायडनला जवळपास 8 दिवस होतो। मग हाके सरांनी सांगावं हॉटेल ट्रायडनचं बिल कोणी दिलंय? कोणी दिले? नाही, म्हणून तर म्हणतो की आम्ही सोबत होतो, आम्हाला सगळ्याच गोष्टी माहीत आहेत। तेच सांगतो या महाराष्ट्राला की काही गोष्टी आम्हाला आपलाच माणूस असल्यामुळे ओपन करायच्या नाहीत। फक्त आज यासाठी आम्ही बोलतोय की पवनकरवर त्यांनी जी टीका केलेली आहे ही पूर्णपणे टीका खोटी आणि एकदम भांबडेपणाची टीका आहे। नक्की। आता प्रश्न काय होतो की लक्ष्मण हाके हे ओबीसी आंदोलक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत, दुसरीकडे धनगर समाजाचं आंदोलनही एसटी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी सुरू आहे, त्यावर मात्र हाके सरांकडनं चकार शब्द सुद्धा काढला जात नाहीये। नक्की ही भूमिकेत तफावत का वाटते? कारण गेली 75, 76, 77 वर्षापासूनचा हा धनगर समाज एसटी आरक्षणाचा लढा आहे। या महाराष्ट्रातला गोरगरीब उपेक्षित धनगर समाज बांधव जो आहे तर एसटी आरक्षणासाठी लढतो। एसटी आरक्षणाची फक्त अंमलबजावणी सरकारला करायची आहे। त्यामध्ये आमचे दीपक बोराडे यांनी सुद्धा उपोषण केलं होतं, त्या उपोषणालाही ते त्या ठिकाणी आलेले नाहीत। पंढरपूरला उपोषण, म्हणजे त्यांना धनगर समाज किंवा एसटी आरक्षणाचा पूर्णपणे विसर पडलेला किंवा काही गरज नाही। ज्या ठिकाणून आपल्याला माल भेटतो त्या ठिकाणी ते जातात, त्यांचं ओबीसीचं काम केल्यामुळे त्यांचं घर धकतंय म्हणून त्या ठिकाणी ते काम करतात आणि त्या कामाला आमच्या शुभेच्छाही आहेत। एसटी आरक्षणात नाही आले तरी 100% आम्ही समर्थपणे काम करणार आहोत। घर धकतंय म्हणजे काय नक्की म्हणायचं? आज जर तुम्ही बघितलं तर एक 3-4 वर्षापूर्वी हे आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर त्यांच्याकडे गाडी सुद्धा नव्हती। माझ्याकडे अनेक फोटो आहेत, मोबाईलमध्येही तुम्हाला दाखवू शकतो। मी स्वतः फोर्डची कुठली तरी गाडी, फोर्डची गाडी पण नव्हती, मी माझी डिझायर गाडी होती 8166 नंबर, त्या गाडीत मी हाके सरांना महाराष्ट्रभर फिरवलेलं आहे। लातूरला असेल, जालन्याचं आंदोलन असेल, बीड असेल, सर्व ठिकाणी मी माझ्या गाडीत मी माझ्या स्वखर्चाने फिरवलेलं आहे। त्या गाडीत डिझेल असेल किंवा त्यांनाही त्यावेळेस पैसे दिलेले माझ्याकडे, आताही फोनपेचं काही रेकॉर्ड तुटत नाही, फोनपेचं पण माझ्याकडे आहे। पण हे त्यांचं पूर्णही आपल्याला काही काढायचं नाही आहे, पण काही गोष्टी हाके सरांनी समजून घ्याव्यात आणि या महाराष्ट्रातला जो भोळा भाबडा धनगर समाज आहे यांच्यासाठी जर काम केलं तर आजही त्यांना आम्ही डोक्यावर घेऊ परत। आज हाके सरांच्या मागे बराच ओबीसी समाज पाहायला मिळतो, ते जवळपास आता ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून 100पेक्षा जास्त सभा ते घेत आहेत, समाज त्यांच्या मागे असताना त्यांच्या सभेला गर्दी दिसतीये। हे सगळे तुम्ही ज्यावेळेस टीका करतात, हे सगळे आरोप त्यांच्यावर करतायत, यानंतर